तर नमस्कार सगळ्यांना. ॲट द रेट स्टडी नाऊ या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर MBA सेकंड सेमिस्टरसाठी तुम्हाला 5 नंबरचा चॅप्टर आहे कॅपिटल बजेटिंग. तर आपण त्याच्यामध्ये बघणार आहे की कॅपिटल बजेटिंगमध्ये कशाप्रकारे फॉर्म्युले विचारतात. पहिल्यांदा मी तुम्हाला सगळी थिअरी सांगणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला त्याचे याच व्हिडिओमध्ये एक प्रॉब्लेम आहे, तो पण पेपरला विचारलेला आहे. तो पुस्तकामधला पण प्रॉब्लेम आहे, तो मी एक्सप्लेन केलेला आहे. तर ते तुम्हाला सांगणार आहे कसं सॉल्व्ह करायचं आणि कसं काय करायचं ते. तर त्यासाठी आपल्याला तुम्हाला तर माहिती आहे कॅपिटल बजेटिंग त्याच्या नावामध्येच सगळं एक्सप्लेन झालेलं आहे, की आपण कोणत्या पण कंपनीचं बजेट करतो. तर कॅपिटल बजेटिंग म्हणजे आपला किती खर्च होणार आहे, किती काय होणार आहे किंवा आपल्याला त्याच्यामधनं आपण किती इन्व्हेस्टमेंट केली, किती प्रॉफिट मॅक्सिमम मिळणार आहे. त्यासाठी आपण कॅपिटल बजेटिंग करतो. जे आपले एक्सपेन्सेस असतात ते रिड्यूस करून कॉस्ट जे प्रॉफिट असतो तो इन्क्रीज करण्यासाठी आपण कॅपिटल बजेटिंग करतो. बजेटिंग केलं की त्याच्यामधनं आपल्याला ऑब्विसली प्रॉफिट हा होणार म्हणजे होणारच आहे. तर त्यासाठी मी मी तुमच्यासाठी एक समोर एक बघा, की एक हे लिहिलेलं आहे, मीनिंग लिहिलेलं आहे. मीनिंग म्हणू शकता, डेफिनेशन तुम्ही काही पण लिहिलं तरी हे त्याच्या याने बरोबर आहे, कारण मी दोन्हीच्या रिलेटेड ते घेतलेले. तर आपण एकदा रेडी करूया. मी तुम्हाला त्याचं मीनिंग सांगतो परत एकदा. तर बघू शकता काय लिहिलंय मी. कॅपिटल बजेटिंग इज द प्रोसेस ऑफ इव्हॅल्युएटिंग अँड सिलेक्टिंग लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट दॅट आर consistent with a frame of maximize profit. आता मी तुम्हाला मागाशीच काय सांगितलं, कॅपिटल बजेटिंग ही अशी कन्सेप्ट आहे की त्याच्यामधनं प्रत्येक कंपनी बघत असते की आपल्या ऑर्गनायझेशनला मॅक्झिमम प्रॉफिट किती होणार आहे ते. तर ते झालं. आता त्याच्यानंतर आपण बघूया की ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय फॉर्म्युले इथं बघू शकता मी लिहिले फॉर्म्युला. आता याच्यामध्ये खूप सारे फॉर्म्युले, 5 फॉर्म्युले तुम्हाला विचारतात. 5 मधले तुम्हाला पेपरमध्ये विचारताना कोणते पण 2, 3 किंवा 5च्या 5 विचारतात किंवा 4च विचारतात. कारण याच्यामध्ये एक एक फॉर्म्युला आय-आर तो मोठा आहे. त्यामुळे काही पेपरमध्ये तो आय-आरच विचारतात फक्त किंवा मग 4 विचारतात आणि विचारलं तर प्रॉब्लेम सोप्पा असेल तर 5च्या 5 विचारतात. तर आता आपण एक 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 हे बघूया की काय काय त्याचं हे मीनिंग आणि काय काय आहे ते. ओके. तर त्यानंतर पहिलाच फॉर्म्युला काय आपलं बघू शकता. आता इथे काय लिहिलंय, पे बॅक पिरियड. म्हणजे तुम्ही समजा एखादी इन्व्हेस्टमेंट केली तर ते तुम्हाला किती वेळामध्ये रिटर्न भेटणार आहे आणि किती रिटर्न भेटणार आहे हे पे बॅक पिरियड सांगतं. आता पे बॅक पिरियड याचा आपण फॉर्म्युला बघूया काय. नियरेस्ट इयर प्लस इनिशियल इन्व्हेस्टमेंट मायनस नियरेस्ट व्हॅल्यू अपॉन सबस्टिट्यूट व्हॅल्यू. आता हे थोडं चुकलं, स्पेलिंग लिहिताना माझ्याकडून चुकलं होतं. सबस्टिट्यूट व्हॅल्यू. तर तुम्ही बघू शकता म्हणजे हा फॉर्म्युला काय आहे. तर तुम्हाला आता फॉर्म्युला फक्त समजून घ्या काय येतो प्रॉब्लेम मध्ये. तुम्हाला प्रॉब्लेम गेला त्याच्यामुळे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार की काय येते म्हणून. नियरेस्ट व्हॅल्यू आपण जे इयर घेतो त्याच्या नियरेस्ट व्हॅल्यू असते इनिशियल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशन चालू करता किती इन्व्हेस्टमेंट केली, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, ती त्याच्यामधली नियरेस्ट व्हॅल्यू आणि सबस्टिट्यूट व्हॅल्यू. हे असं झालं पहिला तुमचा फॉर्म्युला पे बॅक पिरियडचा. आता पे बॅक पिरियड नंतर दुसरा फॉर्म्युला आहे की काय नेट प्रेझेंट व्हॅल्यू, यालाच NPV म्हणतात आणि हे तुम्हाला 5 मार्काला विचारतात. 5 मार्काला याची डेफिनेशन विचारतात किंवा 2 मार्काला तर 100% NPV म्हणजे काय विचारतात. 5 मार्काला विचारलं तर NPV म्हणजे काय लिहायचं, त्याचा फुल फॉर्म एक्सप्लेन करायचं थोडं आणि त्याचं डेफिनेशन विथ 1 एक्झाम्पल ओन क्रिएट करून लिहून टाकायचं. त्याने मार्क पण भेटतात आणि पेपर चेक करणाऱ्याला बरोबर पण वाटते याला काहीतरी माहिती म्हणून. आता नेट प्रेझेंट व्हॅल्यूचं फुल फॉर्म काय, NPV. त्याचा फॉर्म्युला काय, नेट प्रेझेंट ऑफ कॅश फ्लो. एक मिनिट. हा, नेट प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश फ्लो. आता इथे डिवायडेड नाहीये, ते मी लाईन माझ्याकडून मारली गेलेली, हे पूर्ण एकच आहे. टोटल प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश फ्लो, कॅश इनफ्लो म्हणजे जी कॅश इनफ्लो असतो आपला त्याच्यामधली टोटल व्हॅल्यूचे पहिल्यांदा तुम्ही पर्सेंटेज म्हणजे टोटल व्हॅल्यू घ्यायची, किती व्हॅल्यू आहे ती त्याच्यामधनं लेस करायचं. इनिशियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे समजा याची टोटल आली 10 लाख रुपये आणि इनिशियल इन्व्हेस्टमेंट असली तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट असली तुमची 12 लाख रुपये, तर त्याच्यामधनं मायनस केलं उत्तर किती येते, -2 लाख. हे असं उत्तर येतं. तर त्यासाठी आपल्याला NPV काढायचा असतो. तर ते हे फॉर्म्युला आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला 3rd नंबरचा फॉर्म्युला आहे की प्रोफॅबिलिटी इंडेक्स. आता प्रोफॅबिलिटी इंडेक्स आणि NPV चा फॉर्म्युला काही वेगळा नाहीये. जो इथं तुम्ही मायनस केले
तेच डिवाइड करायचे फक्त. टोटल प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश 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 इन फ्लो ते त्याच्यानंतर डिवायडेड बाय इनिशियल इन्व्हेस्टमेंट. जे तुम्ही इथं मायनस केलं तेच प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स मध्ये ते फक्त डिवाइड करायचं. एवढा इझी फॉर्म्युला आहे. म्हणजे आता पण मी तुम्हाला 3 फॉर्म्युला सांगितले. एक सांगितलं पेबॅक पिरियड, दुसरा सांगितलं एनपीबी, तिसरा सांगितलं प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. आता सॉरी. आता चौथा फॉर्म्युला आहे डिस्काउंटिंग पेबॅक पिरियड. आता डिस्काउंटिंग पेबॅक पिरियड काढण्यासाठीच आपल्याला ते तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये गेलं. पहिल्या प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम तसा घेतले, त्यामुळे तुम्हाला कळन मी की त्याच प्रॉब्लेम मध्ये जे आपण फर्स्ट काढतो एनपीबी आणि प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स, हे दोन्ही ऍड करून ते थर्ड वाला काढायचं असतं. थर्ड वाला निघतं डिस्काउंटिंग पेबॅक पिरियड. इथं असतं ऍट द रेट डिस्काउंटिंग असतं 10%, 15%, त्याच्यावरती काढायचं असतं. ओके. तर हे एक आहे. आणि चौथं सॉरी पाचवं आणि ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम हा एकच विचारतात, IRR, इंटरनल रेट ऑफ रिटर्न. हे तुम्हाला 5 मार्काला पण विचारतात. त्यामुळे परफेक्ट करून ठेवा. इंटरनल रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय. ओके. आता त्याचा फॉर्म्युला आहे IRR इज इक्वल टू LR. LR म्हणजे लोअर रेट. इथं एनपीव्ही ऍट द रेट लोअर रेट. आता एनपीव्ही तुम्हाला माहिती काय, नेट प्रेझेंट व्हॅल्यू, त्याला म्हणतात एनपीव्ही. ओके. ऍट द रेट LR म्हणजे इथं लिहिलंय बघा लोअर रेट. ओके. डिवायडेड बाय डिफरन्स पीव्ही ऑफ LR अँड HR. पीव्ही म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू. LR म्हणजे लोअर रेट, HR म्हणजे हायर रेट. इथं तिन्हीचे पण डिफरन्स लिहिले. आता फक्त फॉर्म्युला काय तो समजून घ्या. तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण, तेव्हा तुम्हाला परफेक्ट कळून जाईल की काय तो फॉर्म्युला म्हणून. इंटू डिफरन्स बिटवीन HR मायनस LR. कळलं. हा पूर्ण फॉर्म्युला. HR म्हणजे हायर रेट, LR म्हणजे लोअर रेट. आता तुम्हाला मी खाली एक मी याचा मेन भागच तुम्हाला खाली मी एक्सप्लेन करणार आहे. तो इम्पॉर्टंट आहे. तो तुम्हाला कळला की IR तुम्हाला काढायचं सगळं कळलं. ओके. आता आपण तो एक्सप्लेन करूया. मी खालच्या स्लाइड वरती जातो. हा. इथं काय करा, तुम्हाला कॅल्क्युलेट एनपीव्ही काढायचं आहे. ओके. हा कधी कॅल्क्युलेट करायचा असतो, जेव्हा IR विचारलेला असतो तेव्हाच हा कॅल्क्युलेट करायचा असतो. समजा तुम्हाला इथं लोअर रेट दिले. ओके. आता तुम्ही जे पर्सेंटेज आहे प्रेझेंट व्हॅल्यूचे, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कळन. प्रेझेंट व्हॅल्यूचे पर्सेंटेज असलं 10, त्यांनी उत्तर तुमचं एनपीबी मायनस मध्ये येत असेल, तर इथं काय लिहिलंय मी, कॅल्क्युलेट एनपीबी विथ लोअर रेट. मग तो लोअर रेटने कॅल्क्युलेट करायचा. हायर मायनस मध्ये उत्तर आलं तर आपल्याला प्लस मध्ये आणायचंय, आणि प्लस मध्ये उत्तर आलं तर आपल्याला मायनस मध्ये आणायचंय. बघा इथं अपोजिट आहे. काय म्हणलं मी, आपल्याला उत्तर प्लस मध्ये आलं तर ते मायनस मध्ये न्यायचंय, आणि मायनस मध्ये उत्तर आलं तर ते प्लस मध्ये आणायचंय. हे का करायचं, आता तुम्हाला का करायचं ते सांगतो. कारण इंटरनल रेट ऑफ रिटर्न कोणत्या पण कंपनीमध्ये तुम्ही मिनिमम इन्व्हेस्टमेंट केली आणि किती इन्व्हेस्टमेंट केली, म्हणजे मिनिमम समजा 10 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तर तुम्हाला लोअर रेटनी किती बेनिफिट भेटतो, हायर रेटनी किती बेनिफिट भेटतो, हे दोन्ही कळण्यासाठी आपल्याला हे कॅल्क्युलेट करावं लागतं. तुम्ही इथं बघू शकता HR हायर रेट आणि LR लोअर रेट. यासाठी आपल्याला हे जे आपण 2 पर्सेंटेज घेणार आहे आणि जे व्हॅल्यू येणार आपल्या कॅश फ्लोच्या, त्याचा डिफरन्स आपल्याला इथं लागतो. मी समजू शकतो की तुम्हाला हे काय कळत नसेल, तुम्हाला वाटत असेल की हे काय असं तसं येते. तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना किंवा मी सांगताना तुम्हाला 100% कळन. पण तुम्हाला हे माहिती पाहिजे, तुमचं एनपीबी मायनस मध्ये आला तर तो प्लस मध्ये करण्यासाठी लोअर रेट घ्यायचं, आणि एनपीपी जर प्लस मध्ये आला तर हायर रेट करून तो मायनस मध्ये घ्यायचं. तुम्हाला हे एवढं कळलं तर तुमचे 10 मार्क फिक्स म्हणजे फिक्स आहेत. कारण IRR हे प्रत्येक पेपरला विचारतात, पर्टिक्युलर एकच विचारतात. कारण याच्यामध्ये तुम्हाला IR काढण्यासाठी फिक्स व्हॅल्यू नसते. समजा तुमचा प्रेझेंट व्हॅल्यूचा IR असला 10%, तर 10% इथं असला तर तुम्हाला लोअर घ्यायचे. ते जोपर्यंत तुम्हाला प्लस मध्ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला ते सॉल्व्हच करायचे गणित. तर त्यासाठी हे तुम्हाला हे 10 मार्काला विचारतात म्हणजे विचारतात. आणि नाहीच ते हे विचारलं तर 10 मार्काला हे वरची 4 विचारतात, पेबॅक पिरियड,
नेट प्रेझेंट व्हॅल्यू, प्रोबॅबिलिटी इंडेक्स आणि डिस्काउंटिंग पेबॅक पिरियड. पण मी तर म्हणतो सगळ्यात सोपं तर IRRच आहे. पण कळलं कळलं तर खूप इझी आहे, नाही कळलं तर खूप अवघड आहे. आता बघू शकता, आता तुम्हाला एवढं मी सांगितले. आता आपली व्हिडिओ खूप मोठी होईल. त्यासाठी मी प्रॉब्लेम घेत नाही. जवळ-जवळ 10-15 मिनिटं झाले. मी प्रॉब्लेम घेत नाही. मी तर तुम्हाला सांगतोय अजून. कळलं तुम्हाला, प्लस आलं तर मायनस म्हणायचं, मायनस आलं तर प्लसमध्ये लिहायचंय. आणि तुम्हाला 100% हे विचारतात म्हणजे विचारतात इंटरनल रेट ऑफ रिटर्नचं शॉर्ट नोट किंवा 2 मार्काला तर विचारतातच. बघू शकता मी तुमच्यासाठी एवढं मेहनत घेतोय. तुम्ही पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम मी एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला असाच प्रॉब्लेम एक्सप्लेन करणार आहे, पण जिथे तुम्हाला खरं गरज आहे, की कसं करून दाखवायचे, ते व्हिडिओ कॅमेरामध्ये शूट करून ते पण ॲड करून तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे त्याचं काही टेन्शन नाहीये. हं. बघू शकता मी एवढं सगळं सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमच्यासाठी एक Instagram चॅनल, YouTube चॅनल आणि Telegram चॅनल पण क्रिएट करणार आहे. एक 2-3 दिवसात मी त्याची लिंक आणि मोबाईल नंबर तुम्हाला देईन. आपल्या चॅनलला पर्सनल मेसेज करू शकता. काय डाऊट असतील तर पी पाहिजे असेल, काय विचारायचं असेल तर मी सगळ्यांचे डाऊट सॉल्व्ह करेन. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा. बाय बाय.